ही बहिरीची पाच म्हणजेच घोडक्याची पाच. तीच बहिरीची पहिला रस्ता हा ब्रिटिश काळापासून. डे 2 कोकण डायरीज. काल आपण पहिल्या दिवशी अणुस्कुरा घाट बघितला जुना आणि राजापूरचं साईट सीइंग करून आपण कणकवलीमध्ये मुक्काम केला. आज आपण ॲक्च्युअल ट्रेक म्हणजे 2 खूप ऑफबीट घाटवाटा करतोय. आपण करतोय घोडग्याची पाच, ज्याला आज बहिरीची पाच पण म्हणतात, आणि आपण हेळव्याची पाच नावाची एक दुसरी घाटवाट उतरणार आहोत. चला, ट्रेक सुरू झाला. फायनली वाटाड्या मिळून शुभारंभ झालेला आहे. घोडग्याची पाच उर्फ बहिरीची पाच. आदित्य कुलकर्णी आज खूप खुश आहेत त्यांच्या नवीन पेहरावामुळे. गावकरी जात असतील ना? हो, ही गावकऱ्यांची वाट आहे प्रॉपर. ते म्हटले ना खाली आपल्याला ही वापरातली वाट आहे. काय वरती बहिरीचं ठाणं आहे म्हणून त्याला बहिरीची पाच म्हणतात. आणि पाणी आहे म्हणे, 12 महिने पाण्याचा स्रोत आहे म्हणे, तो पण बघूयात. आद्या, आता आपण आलोय तिथे, तर इथं किती घाटवाट आहेत आणि कुठल्या कुठल्या घाटवाट आहेत? आता साधारण आपण सह्याद्रीची मुख्य रांग हां उत्तरेकडनं दक्षिणेकडे हां आपण आता बघत जाऊ. हां, तिकडे मागे एक भैरवगड वाटतोय, असेल की नाही माहिती. नरडवण्याचा भैरव. हां, नरडवायचा भैरवगड. तिथून एक वाट घाटमाथ्यावर जाते नागिणीच्या पाण्यावरून. बरं. ती सावर्डे नावाचं गाव आहे, बरं. पण मी असं ऐकलं की ती वाट अजिबात वापरत नाही बरं. आणि गव्यांचं जंगल आहे. बरं. त्याच्या पलीकडे ही आपला सोनगड हां, समोर सोनगड आहे आणि याच्या खाली सोनवडे गाव आहे. हो, सोनवडे गाव त्या इकडे. सोनवडेची पाच म्हणून ही घाटवाट वर जाते आणि अगदी क्लिअर दिसते बघ. पण मग ही दुर्गवाडीतनं येणारी जी वाट आहे ती नॉर्मल किल्ल्याची वाट आहे का? हा, दुर्गानगरहून आपण किल्ल्यावर येणार हा. आणि किल्ल्यावरून घाटमाथ्यावर जाणार. बर पण याला म्हणतात ते सोनवड्याची पाच. बर, ही ओके, ही एक झाली. आता आपण ही करतो ही घोडग्याची पाच किंवा बहिरीची पाच. बरोबर आहे. हो, माणसाने सांगितलं ती बहिरीचं ठाण आहे. बरोबर आहे. आपण ही चढून आपला विचार आहे की हेळेवाडी नावाच्या गावात उतरणारी हेळव्याची पाच. आता ती ही इकडची का तिकडची ते माहिती नाही बरोबर, आपल्याला. ते टॉपला गेल्यावर मे बी टॉपला गेल्यावर कळेल कुठली तरी एक हेळव्याची पाच असणार आहे. बरोबर आहे. त्याच्या शेजारी इथं वरती सिद्धाचा डोंगर आहे. हां, तो आता कुठला आहे, तो हा असो किंवा कुठे बघावं लागेल. असं प्रॉमिनंट आहे का तो एकदम? प्रॉमिनंट डोंगर आहे सिद्धाचा डोंगर. हां, तिथून सिद्धाची पाच किंवा तळ्याची पाच म्हणतात. बर. ती ही पण असू शकते बरं. हे बघ, ही धार खाली हां, आली. ही एक धार समोर खाली आली. हा, ही बरोबर पण आहे. असू शकते. हां आणि त्याच्या शेजारी एक भरणी नावाचं गाव आहे खाली. हां, तर भरणीची पाच म्हणून पण एक वाट खाली येते. बर, तर ती पण यापैकी कुठल्या तरी या सोंडा खाली आल्यात कुठेतरी असेल. बरोबर आहे. आणि असंच पुढे गेलं की रांगणा किल्ला आहे वरती. हो हो हो, आणि वरती ही पाटगाव, शिवडा वगैरे गाव, म्हणजे वरती हा सगळा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा आला. आणि खाली सगळा सिंधुदुर्ग. मग हे घोडगे गाव तसं बघायला गेलं तर खूप महत्वाचं गाव म्हणता येईल, बिकॉज इकडनं बऱ्याच घाटवाटा हो. चढतायत आणि उतरतायत. फक्त कसं आहे, गाव घोडगे पण त्याच्या अनेक छोटे छोटे वाड्या आहेत. आता आपण मळेवाडी, हां, मळेवाडीत तसं सगळं. हेळेवाडी आहे, गुरेवाडी, असे वेगवेगळे वाड्या आहेत. तिथून वाट्या चढतायत. ओके ओके, हे भैरीचं ठाण आहे का? हो, अरे वा वा वा, हे भैरीचं ठाण आहे. अरे काय असे का थांबलाय? आम्ही कोल्हापूर मधले. तुम्ही कोल्हापूर? मधले. मग काय सोयरी करता का? पोरगा पोरगी देता एकमेकांना? हा हा, ही बॉर्डर आहे. वन खात्याची बाउंड्री का? म्हणजे ही सिंधुदुर्ग आणि आपण इकडे आलो की कोल्हापूर. तुम्ही वन खात्यातले का? आम्ही वन खात्यातले. झाला या ऑन द वे टू नाईकवाडी. त्या पाण्याच्या पॉईंटला जिथं आम्ही ब्रेक घेतला तिथनं नाईकवाडी साधारणतः 20 ते 30 मिनटावर आहे. काय पसारा आहे, मोठं पठार आहे आणि मजबूत जंगल आहे. इथनं गावकरी अंधार पडायच्या आधीच ये जा करतात, त्यानंतर मात्र नाही, कारण की इथं प्राण्यांची भीती भरपूर आहे. त्यामुळे गुरं किंवा त्यांची ये जा ते सनसेटच्या आधी थांबवतात. आता आपण नाईकवाडीच्या जवळ आलो आहे. इथं वन खात्याच्या बोर्ड्स आणि सूचना दिसायला लागल्या आहेत. एक थोडं पडकं घर पण दिसतंय. वस्तीजवळ आल्याच्या खुणा तिथं जाऊन आपल्याला गाडी घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे. ते आम्हाला एक जण भेटला मध्ये, तो म्हटला निशिगंध असतील त्यांना सांगा, ते लगेच गाडी अरेंज करून देतील. म्हटलं भारी आहे. ते म्हटलं विमान सांगितलं तर विमान पण आणून देतील म्हणे. एवढं कसं काय? हो, तसलं काय नाही. तसलं काय नाही ना, स्थायिक असल्यामुळे सगळी ओळख असते. ओळख असते सगळ्यांची. तालुक्यातली. मस्त मस्त. कुठं आलो तुम्ही?
आम्ही पुण्यावरनं आलो, आता घोडकेपास चढून आलो. हा, आता आपल्याला त्या आड्यावरनं खाली ती हेळव्याची पास उतरायची आपल्याला. हा थांबा एक मिनिट, तुम्हाला ते मी एक नियोजन लावून देतो. हा, आता काय आलंय, गाडीची व्यवस्था होत नाही आहे, त्यामुळे ते जे निशिगंध भेटले होते त्यांची गाडी घेऊन आता सुनील जातोय गावामध्ये आणि तिकडं गाडीची सोय करून ते गाडी घेऊनच येतील आता इकडे. तर गावातली अजून एक मजा, आम्ही इथं आराम करू थोडासा आणि हे जाऊन गाडी घेऊन येतील. खूप सुंदर मस्त गाव आहे, छान हवा आहे, धमाल एकदम. खाडे 140ला नेऊ नका, 140साठी बनली नाही गाडी, ठीक आहे. आता आम्ही ज्या गाडीत प्रवास करणार आहे, आधी पटकन गंमत दाखवायची. काय तू काहीतरी फालतू मला म्हणतो स्कॉर्पिओला एलईडी लाव, त्यापेक्षा चांगलं डिझाइन आहे ना इथे. हे बघ कसला मस्त प्रकार हे केलाय. लावणार आहे. आणि मग तुला इच्छा झाली की पटकन एक बघडी सगळी जनता बसली आहे आमची. आदित्य कुलकर्णी, सुनील खाडे, मागे आमचे यतीश आणि ओंकार आता बसतोय आणि आमचे सुनील आमचे गाईड. मोठी गाडी आहे, धमाल आहे, मजा झाली. आणि इथं सगळं इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, हा, फेसबुक, इथं तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. बॅटरी, वायफाय काय काय सगळं आहे बघ ना. हो, टचस्क्रीन इथं लावलाय. जबरदस्त प्रकार आहे, आवडला. कारवीचा मध सुनील घेतोय आता, घेऊन चाललाय. आणि लुक ॲट द क्वालिटी. आपण आता मौनी महाराजांच्या समाधीला भेट देतोय. तसं म्हणतात दोनच जिवंत समाधी आहेत महाराष्ट्रात, एक मौनी बाबांची आणि एक आळंदीची ज्ञानेश्वर महाराजांची. आणि आपल्याबरोबर एक जण आहे इथला, ज्याच्याकडनं आपण मध घेतला, तो आपल्याला यांची हिस्ट्री सांगेल आता. जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी निघाले, मौनी महाराजांचंच होतं. इथे येऊन अष्टप्रधान मंडळासाठी दर्शन घेतलं शिवाजी महाराजांनी. बरं. आणि जवळजवळ 3 ते 3.5 तास दर्शनासाठी उभे होते. म्हणजे मौनी महाराज मौन अवस्थेत, म्हणजे बरोबर आहे, मौन अवस्थेत ध्यान धारणेत होते. त्यानंतर 3-3.5 तासांनी दर्शन दिलं मौनी महाराजांनी. बरं. शिवाजी महाराजांना. आणि एक जुने याच्यामध्ये सांगतात की त्या मौनी महाराजांनी एक वाळूची मूठ त्यांच्या हातामध्ये ठेवली. वाळूची मूठ, त्यामध्ये जेवढे खडे वगैरे होते वाळूच्या मोठ्या तेवढे गड किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जिंकले. बर, हा त्यामधला इतिहास आहे. अच्छा. आणि दर्शन घेऊन खाली गेल्यानंतर दक्षिण दिग्विजय संपूर्ण जो यशस्वी झाला तर मौनी महाराजांच्या दर्शनामुळे तो दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला हे सांगण्यात येते संपूर्ण. बर. हे जे संपूर्ण बघितलं तर जेव्हा दक्षिण दिग्विजय करून रिटर्न जेव्हा महाराज आले इथे, तेव्हा मौनी महाराजांनी समाधी घेतली होती. समाधी घेतली समजल्यानंतर हे जे बांधकाम जे आहे संपूर्ण ते शिवाजी महाराजांच्या काली 1676 मधलं संपूर्ण बांधकाम आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधून घेतलं आहे. शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेलं आहे. 1676 मधलं बांधकाम आहे. 76 मधलं बांधकाम आहे. हे आता संपूर्ण जर बघितलं तुम्ही तर हे हा जो एरिया आहे त्यामध्ये कसं क्लायमेटनुसार वातावरण, म्हणजे बाहेर जेव्हा थंड असतंय तेव्हा इथं गरम असतंय, जेव्हा बाहेर गरम असतं एकदम थंडगार वातावरण असतंय. कसं एक 5-10 मिनिटं एकदम ध्यानस्थ एकदम शांत बसला तर जे नरेटिव्ह तुमच्या ह्याच्यामध्ये आहे मनामध्ये संपूर्ण इथं निघून जातं. एवढं म्हणजे इथं मौनी महाराजांची शांतता आहे. ही समाधी आहे का? आतमध्ये समाधी आहे आतमध्ये इथं. सुंदर. हो, इथं आतमध्ये समाधी आहे. चला आता पुन्हा मार्गक्रमण सुरू केलं आहे आड्याला, म्हणजे आपल्या हेळवेच्या पाझेकडे. आता डायरेक्ट आपण आता पाझच उतरायला सुरुवात करूया. तर आपण इथं धनगरवाडीला पोहोचलो की हा वनराजचा बोर्ड लक्षात ठेवायचा. इकडनं एक रस्ता वरती चालला आहे आणि याच्या शेजारनं ही पायवाट चालली आहे जिथनं आपल्याला आता जायचं आहे. चला चला सुरू करूयात. हेळव्याची पाच किंवा हेळवेची पाच. 2:45 झालेत आणि असं म्हणतात गावातील लोक की अर्ध्या पाऊण तासाचं उतरते खाली ती. आणि मग हेळवे गावात उतरून हेळवेमधनं आपल्याला घोटग्याला जायचं आहे जिथं आपली गाडी आहे. मजा आली. सो फार सो गुड. खूप निवांत चाललं आहे सगळं आणि सोप्या घाटवाट असल्यामुळे आणि बाकी बऱ्याच गोष्टी बघता आल्या. मजा झाली आहे. कोकणात त्याची मजा रेअरली आम्ही अनुभवतो, कारण की आम्ही युजली पटकन घाटवाटवरून उतरून निघून जातो पुढे. ही कशी आहे बघूयात आता. तर आता आपण चाललो आहे हेळवेच्या पाजेवरनं खाली आणि धमाल रस्ता. आत्तापर्यंत छान मळलेला रस्ता आहे. लेट्स सी हाऊ इट इज. अच्छा हां, कोल्हापूर जिल्हा सोडतोय आपण आता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर सुरू.
परफेक्ट. ॲड हे थोडंसं असं वन खात्याने गेलेलं दिसतंय. फुल जंगलातला रस्ता आहे पण एकदम मस्त. चांगलाच तीव्र उतार आहे त्यामुळे खूपच सांभाळत उतरावं लागतंय. बसायला लागलं तर बस रे. चांगलाच उतार आहे रे. हो. हेळवेची पाच. मस्त झिगझॅग झिगझॅग करत अर्धी हाईट डाऊन झाली सुद्धा आमची. मस्त आहे ना त्या वाट. सुंदर वाट एकदम. ही याची चढायला मस्त आहे. हो ऍक्च्युली चढायला पण चांगली आहे. अल्टिट्यूड गेन प्रॉपर असं खंदक खंदक केल्यावर काय काय वाटेला. हो म्हणजे तुम्ही चुकायचं नाहीच. मस्त वाट उतरत उतरत ऑलमोस्ट जवळ पोचले आता. वाट संपायच्या मार्गावर आहे. हे एक नदीपात्र आहे जे आम्हाला वरती सांगितलं होतं एकानी की इथं पोचाल तुम्ही आणि मग ऑलमोस्ट पोचलात समजा. सो इथे एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुढची वाटचाल करू. आलो आपण आता खाली. समोर घरं दिसायला लागली आहेत. आहे का रे पाणी आहे. खोल आहे. खराब झालंय पाणी बरंच. खूपच खराब आहे. वरती तवंगे फक्त वापरत नाही ना. हो. आता इथनं आपल्या दोन्ही घाटवाटा दिसत आहेत त्या आपण बघूयात. हे आपण सकाळी चढलेली घोडगेची पाच आणि आपण हे पूर्ण फिरून गाडीनंतर गेलो होतो आणि इथे वरती आलो होतो. आणि ही आपली समोर दिसते ती आता आपण उतरलो ती हेळवेची पाच. सुंदर बसार आहे. दोन्ही दिसतात बघ. आता आम्ही खाली तरी उतरलो आता पण आता हेळेवाडीपर्यंत आम्हाला रस्ता शोधायचा आहे आणि ढोरवाटा असल्यामुळे ते मिळत नाही. त्यामुळे हे मॅपवर बघतायत. ही आपली सकाळची घोडगेची पाच. आता रस्ता शोध मोहीम चालू आहे हेळेवाडीपर्यंत. चला फायनली ट्रेक संपला आणि खूप भन्नाट ट्रेक झाला. खूप छान. खूप वर्षानंतर एवढा सुंदर सोप्या घाटवाटा आम्हाला करायला मिळाला. खरंच सोप्या घाटवाटा सोप्या नसतात कुठल्याच पण या सोप्या श्रेणीतलाच होत्या आणि आम्हाला भरपूर काय काय बघता आलं. भरपूर काय काय करता आलं. टोटल 12.5 किलोमीटर सगळं कव्हर केलं आम्ही. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही घोडगे गावातनं घोडग्याची पाच ज्याला बहिरीची पाच म्हणतात जी आपल्याला आता व्यवस्थित दिसतीये मळेवाडीतून. मळेवाडीतून ही पूर्ण गेली. तो जो टॉप आहे दॅट इज बहिरीची पाचचा टॉप. आणि हा आपला इकडं आहे तो सोनगड. आणि आता सोनगडाची पाच सोनवड्याची पाच ही वरती गेली अशी सोनगडाला धरून ही सोनवड्याची पाच. त्यामुळे टोटल ट्रेक अमेझिंग. कुठली चढावी कुठली उतरावी काही फरक पडत नाही. कुठली चढा कुठली उतरा. फक्त ही जी आहे हेळवेची पाच खूप स्टीप आहे त्यामुळे चढताना थोडा थकवा लागू शकतो. दिस इज अ गुड आयडिया चढणंही आणि उतरणंही. आणि खूप छान आहे. कुठल्याही वेदरमध्ये करा. पावसाळा फक्त अवॉइड केला पाहिजे एस्पेशली हेळव्याची कारण की मध्ये ओढे लागतात त्यामुळे जरा ट्रिकी होऊ शकतो. गचपण नाही व्यवस्थित मळलेला वाटा. आणि गमत म्हणजे या घाटवाटांवर आपल्याला गावकरी खूप भेटले. गावकरी भेटले. कंटिन्यू गावकरी चालतायत आणि म्हशी घेऊन जात आहेत. असं म्हणजे सुंदर चित्र होतं एकत्र. म्हणजे एकूणच ह्या वाटा व्यवस्थित वापरल्या आहेत गावकऱ्यांनी. आणि अजून एक गोष्ट बघण्यासारखी मॅन्डेटरी ते म्हणजे मौनी बाबांचा आश्रम जो की शिवकालीन आहे आणि शिवाजी महाराजांचा त्याला जोडलेला एक भाग आहे त्यांच्या आयुष्यातला. त्यामुळे तो डेफिनेटली बघावा. मधाचं गाव आहे वरती पाडगाव. त्यामुळे एक्स्ट्राऑर्डिनरी मस्ट डू. सो फार सो गुड. अमेझिंग ट्रेक झालेला आहे. आणि आता आपण उद्याचा दिवस ज्यात आपण सोनगड आणि भैरवगड हे दोन्ही बघणार आहोत. आणि भर उन्हाळ्यात करण्यासारख्या घाटवाटा. हो ऊन लागतच नाही. खरं पूर्ण जंगलातून वाट वर चढते आणि उतरते. अतिशय सुंदर मस्त वाटते. मजा आली. बऱ्याच दिवसांनी रात्र महिन्यांनी इतक्या सोप्या वाटा गेल्या आपण. चला पुढच्या ट्रेकला भेटूया. सोनगडावरून. अच्छा.